आणि यानंतरची बातमी लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकची। यवतमाळच्या बोरेगाव जिल्हा परिषदेची शाळा ही अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचं आढळून आलंय। बोरगाव शाळेमध्ये 5 इयत्ता आहेत, वर्ग खोल्या मात्र केवळ 2च आहेत। 3 वर्षांपासून वर्ग मोडकळीला आलेले आहेत। शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात पडू नये, शाळा दुरुस्त केली जावी अशी पालक सातत्याने मागणी करतात। आम्ही बोरगावमध्ये राहतो, आमची शाळेची सुधारणा झाली पाहिजे। स्लॅब पडलेला आहे, त्याच्यामुळे मुलांना त्रास होते आणि शाळेमध्ये पाणी साचते। पाणी साचल्यामुळे कॅनवलचं पाणी पाझर असते, मुलांना उभं राहता येत नाही, वरांड्यात उभं राहण्याचा त्रास होते। मास्तर लोक 2च आहे आणि काही त्या लेकराला शिक्षण पण काहीच नाही। म्हणजे एक वर्ग 3 वर्ग एका वर्गात बसवते, तर मग काय शिकवणार आहे ते मुलं? जेवण करायला बसतात तिथंच कोसळला स्लॅब। आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी काय नाही, शाळा दुरुस्त, पाणी लेकराला। आम्ही जिल्हा परिषदला पण गेलतो, पण काहीच नाही झालं। त्यांनी ते साहेब लोक म्हणे आम्ही येतो म्हणे शाळा तपासायला, बस। इथं मुलं खिचडी खात होते। खिचडी खात असताना ते स्लॅब अचानक कोसळला, कारण तो भरपूर वर्षामध्ये तो याला बांधकामाला 30 वर्ष पूर्ण झाली। तो ॲक्च्युली स्लॅब तो डिस्बर्स करण्याच्या लायकीचा आहे आणि ती वास्तविकवादी बांधकाम जिल्हा प्रशासनाने बांधकाम डिस्बर्स करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही। आम्ही 2-3 वर्ष अगोदर ते पत्र दिलं, शिक्षण विभागाला पत्र दिलं। शिक्षण विभागाने BDO साहेबाला सांगितलं, BDO साहेबाची मीटिंग झाली आमची, आम्हाला बोलवणं झालं तिथं। तिथून नंतर त्यांनी CO साहेबाला आम्ही तुमची तक्रार समोर पाठवतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाद देतो असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु पत्र त्यांचं डिस्बर्स करायचं पत्र नाही आलं आणि समोर त्याची वाटचाल काहीच पूर्ण झाली नाही। त्यांना आमचं समोरची जे कारवाई करायची होती ती सुद्धा कारवाई त्यांनी केलेली नाही। फक्त इथं येऊन गेले, बघितलं आणि चालले गेले, त्याच्यानंतर त्यांना काहीच केलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।